स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे 25 तारखेपासून श्रावण महिना सुरू होतोय. श्रावण महिन्यामध्ये तर आपण महादेवाची भरपूर पूजा सेवा करतो. त्यात ह्या आपल्याला आपल्या महादेवाची पूजा म्हणून शिवलीलामृत हेच पारायण करायचंय. शिवलीलामृत आपल्या सर्वांना माहित असेल. खूप मोठं नाहीये, पण 15 अध्यायाचंच आहे. ते तुम्हाला करायचं. तुम्ही एका दिवसातही करू शकता, तुम्ही 3 दिवसही करू शकता, तुम्ही 7 दिवसही करू शकता, तुम्ही 15 दिवसही करू शकता. त्याचे थोडे मोठे मोठे अध्याय आहेत, त्यामुळे तुम्ही 7 दिवसाचं पारायण केले तरी चालेल. 7 दिवसाचं पारायण म्हणजे रोज तुम्ही दोन पारायण वाचले, 2 अध्याय जरी वाचले तरी चालेल. 2 अध्याय रोज वाचले आणि शेवटच्या दिवशी 15 अध्याय म्हणजे 3 अध्याय वाचले तरी चालेल. आणि ऍक्च्युअली मध्ये 14 अध्याय आहे, पण 15 अध्याय एक्स्ट्रा झालाय तो आता. म्हणून त्यामुळे तुम्ही रोज 2 करून अध्याय जरी वाचले, शेवटच्या दिवशी 15 अध्याय वाचले तरी चालेल. अशी तुम्ही हे करायचे. तुम्हाला 3 दिवस करायचं असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी 5 अध्याय, दुसऱ्या दिवशी 5 अध्याय, तिसऱ्या दिवशी 5 अध्याय जरी वाचले तरी चालेल. तुम्हाला जर 15 दिवस करायचं, रोज एक अध्याय जरी वाचला तरी चालेल. ती तुम्ही सेवा करू शकता. एका दिवसात करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही पहाटे 4 वाजता संध्याकाळी प्रदोष काळापर्यंत कधी म्हणजे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कधीही करू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. दिवसभरामध्ये करू शकता. तुम्हाला फक्त एवढंच की तुम्ही समजा आता एका टायमाला तुम्ही 4 अध्याय वाचले, थोड्या वेळाने तुम्ही परत 4 अध्याय वाचले, असं थोडंसं गॅप घेऊन जरी वाचलं तरी चालेल. कारण की थोडेसे मोठे मोठे अध्याय आहेत, त्यामुळे ज्यांनी वाचलं त्यांना माहित असेल थोडीशी मोठे अध्याय आहेत. त्यामुळे तुम्ही ती सेवा नक्की करा. ही सेवा का करायची आहे? प्रत्येकाचा आपल्याला पैसा हवाय, आपल्याला सगळं हे हवंय त्यासाठी नाही करते. कधी कधी भगवंतापाशी जवळ जाण्यासाठी ही सेवा करायची असते. आणि ही सेवा केल्यामुळे आपल्याला भगवंताची कृपादृष्टी तर पावणारच आहे. कारण आपल्याला बोलतो ना, आर्थिक, मानसिक, शारीरिक जे कष्ट असतात ते दूर होणारच ही सेवा केल्यामुळे, महादेवाची सेवा केल्यामुळे. पण त्यातही आपल्याला मोठं म्हणजे समाधानही भेटतं. कारण की श्रावण महिना म्हणजे महादेवाची पूर्ण सेवा करत असतो. त्यामुळे महादेवाची सेवा केली तर समाधानही तेवढं भेटतं. त्यामुळे ही सेवा नक्की करा. ज्यांना जमेल त्यांनी 7 दिवस करा, ज्यांना जमेल 15 दिवस करा, 3 दिवस करा, 1 दिवस जमेल त्यांनी 1 दिवसही करा तरी चालेल. आता त्याचे नियम काय? नियम म्हणजे ब्रह्मचर्य तुम्हाला पाळायचंच आहे. ब्रह्मचर्य पाळायचंय. सोबत तुम्हाला पराण्य वर्ज्यच आहे. कांदा लसूण खायचा नाहीये. तुम्ही जमलं असतं खाली झोपा, हे खूप छान राहील. ह्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या. मग बाहेरचं पराण्य घ्यायचं नाही तुम्हाला, एवढं लक्षात ठेवा. ह्या गोष्टी फक्त तुम्हाला पाळायच्या. खूप कठीण असं नाही की आपण गुरुचरित्र कसं एकच धान्य खातो, तसं काही नाही. तुम्ही काही खाऊ शकता, फक्त परान्य घेऊ नका, बाहेरचं जास्त खाऊ नका आणि कांदा लसूण अवॉइड करा. ह्या गोष्टी केल्या तर खूप छान राहील. ही सेवा करून बघा, तुम्हाला खूप छान समाधान, मनात शांती भेटणार आहे तुम्हाला. आणि ह्याच्यामुळे तुम्हाला याची मांडणी केली तरी चालेल. तुम्ही जर मांडणी करू शकत असाल तर तुम्ही रोज मांडणी करू शकता. म्हणजे आपण चौरंग घ्या, चौरंगावर तुम्ही महादेवाचा फोटो सुद्धा ठेवा. नसेल तर तुम्ही शिवलिंग म्हणजे प्रत्येकाचंच असतं, त्यामुळे ते महादेवाची पिंड ज्याच्याजवळ आहे त्यांनी ती पिंड ठेवायची. पिंडीवर अभिषेक करायचा. अभिषेक करता तुम्ही 108 वेळा ओम महालक्ष्मी, आपल्या नित्यसेवेमध्ये 108 नाव आहे, ती नाव महादेवाचा अभिषेक करा. दुधाने करा, पाण्याने केला तरी चालेल. नंतर त्याला बेलपत्र व्हा, तांदूळ व्हा आणि त्यांचा रोज असा अभिषेक केला तर चालेल. ज्यांना अभिषेक मांडणी करता येणार नाही त्यांनी शिवलिंग जे आहे तुम्ही देवघरात जरी ठेवलं आणि रोज पारायण केले तरीही चालेल, काय अडचण नाहीये. श्री स्वामी समर्थ.